नमस्ते फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत अंडा करी। कोल्हापुरी पद्धतीची मस्त अंडा करी आपण करणार आहोत आणि त्यासाठी काय काय सामान लागतं ते आपण बघणार आहोत। एकदम छान आणि सोप्या पद्धतीत आणि कोल्हापूरची जशी अंडा करी असते तशी मी तुम्हाला दाखवणार आहोत। सुरुवातीला आपण कांदा भाजून घ्यायचा आहे, नंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घ्यायचे आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल, आता बघा आपण नॉनव्हेज करताना थोडंसं जास्त तेल वापरतो म्हणून आपण इथे 1.5 चमचा 1.5 पळी असे नॉनव्हेजसाठी तेल घेतलेलं आहे। कधी पण नॉनव्हेजसाठी आपल्याला थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे म्हणजे छान अशी करी येते आपल्याला वरती। आणि नंतर आपण जो मसाला केलेला आहे तो संपूर्ण मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि छान मस्त मसाला शिजवून घ्यायचा आहे, हलवायचा आहे छान। कारण जेव्हा तुमचा मसाला हा छान परतला जाईल तेव्हा तुम्हाला करी छान येणार आहे। आणि मसाला एकदम बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये, जाडा मसाला घ्यायचा नाही। आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कोथिंबीर वरून थोडीशी टाकायची आहे आणि कोथिंबीर जरी आपण तेलात टाकली ना बघा चव खूप छान येत असते त्या कोथिंबीरची। आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। हा आमचा कोल्हापुरी मसालाच आहे आणि हा कोल्हापुरी मसाला आम्ही टाकलेला आहे। आता तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही तिखट करायचं आहे, आपल्या चवीनुसार तिखट आणि मीठ आपल्याला घालायचं आहे। आणि बघा खूप छान असा मसाला बारीक करून घेतला होता आणि आता छान भाजून सुद्धा घेतलेला आहे आपण। आणि नंतर मी थोडंसं चिकन मसाला पावडर घातलेली आहे, कारण अंडा करी म्हटल्यानंतर थोडीशी गरम मसाला आला पाहिजे म्हणून मी चिकन मसाला माझ्याकडे होता तो मी घातलेला आहे। छान परतून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। आत्ता सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, कारण काय होतं मग करी येत नाही, म्हणून ती मसाला शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आणि नंतर थोडं छान हलवून घ्यायचं आहे, गॅस बारीक ठेवायचा आणि छान हलवल्यानंतर आपला मसाला जेव्हा शिजून होतो तेव्हा बघा किती छान दिसतोय बघा मसाला शिजलेला। आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मग नंतर आपल्याला अंडी सोडायची आहेत। ही अंडी जी आपण बॉईल करून घेतलेली होती ती अंडी फक्त सोडायची आहेत। तुम्हाला याच्यामध्ये जसे आता सुक्का अंडी करायची असतील तर सुक्या पद्धतीने पाणी कमी घालायचं आहे आणि जास्त जर तुम्हाला करी टाईप करायचं असेल, रसा टाईप भाजी करायची असेल तर तुम्हाला पाणी जास्त घालायला लागणार आहे। म्हणून मी इथं ग्रेव्ही टाईपच ठेवलेलं आहे अंडा करी, जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकी पण नाही, असं ग्रेव्ही टाईप मी केलेलं आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं, आपण चवीनुसार चटणी आणि मीठ आपल्याला घालायचं आहे। हे छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं, एकजीव करायचं, थोडंसं गॅस बंद करायचं, बारीक करायचा आणि नंतर थोडं झाकून ठेवायचं। एक उकळी झाली की मग आपल्याला अंडी खाण्यास रेडी आहेत। बघा किती पटकन होतं आणि हीच कोल्हापूरची स्टाईल आहे। तुम्हाला वाटतं की कोल्हापूरची खूप छान, आपल्याला नॉनव्हेज म्हटले की कोल्हापूरची आठवण येते, तर बघा खूप छान असं अंडा करी केलेली आहे। तर आता ही अंडा करी आपण सर्व करायची आहे, आपण ताटामध्ये सुद्धा वाढून दाखवणार आहोत। खूप छान टेस्ट होती या अंड्याची आणि मसाला पूर्ण आपण जास्त शिजवून वगैरे घेतलेला असतो त्यामुळे खूप छान असं चव येते त्याची। हे बघा मी पूर्ण ताट सजवलेलं आहे।